नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत भाऊच्या ब्लॉग मध्ये. तर उद्या आम्ही चालले आहोत तिरुपतीला आणि ट्रेन आहे आमची. पूर्ण एक दिवस आणि पूर्ण एक रात्र म्हणजे 24 तासाची आपली ट्रेन आहे. तिरुपतीला पोहोचायला चेन्नईला डायरेक्ट. तर 7 दिवस आपले भारी भारी ब्लॉग येतील. 7 दिवस आपण मस्त फिरणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब पण ठेवा आणि व्हिडिओ लाईक करा. तर रात्रीचे वाजले 10 आणि मी आता इंट्रो करतो आणि सकाळी लाईक तुम्हाला भेटतो. इथं बघू शकता पॅकिंग पूर्ण झालेली आहे. इथं 2 बॅग आहेत आपल्या. पॅकिंग पूर्ण झालेली आहे. आता डायरेक्ट उद्या भेटतो तुम्हाला डायरेक्ट. चलो द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी रेडी झालो आणि मम्मीच्या आतमध्ये चालू आहे तयारी. तुम्हाला दाखवतो आता मी इथे त्यांची मेकअप कशी चालू आहे. ट्रेन मध्ये जायचं आहे तरी. चेहरा बघा मम्मीचा 2दा लासली. फायनली आता वाजले तिथे 11:15. इथं आलं आता बिनारला. आम्ही इथे गाड्या लावल्या. नो आता मी बिनारला इथून गाडी बसतो आणि डायरेक्ट आता स्टेशनला जातो. गाड्या येतात तिथं, स्कॉर्पिओ वगैरे आहे. तर चला पटापटात जातो आणि डायरेक्ट तुम्हाला स्टेशनला भेटतो. नो आता आम्ही पोहोचलो इथं कल्याण स्टेशनला. पटापटात जातो आणि ट्रेनमध्ये बसतो. बॅगी बिगी आणा चालत तिथपर्यंत. तिकडं जाताना भेटतो तुम्हाला डायरेक्ट तिकडंच टेम्पो ना. आम्ही चाललो बॅगी आणायला. पटापट बॅगी घेऊन येऊ. 50 जणांच्या बॅगा बघा इकडं नुसता. हो टेम्पोला तर बॅग आधीच घेतल्या. आता मी स्टेशनला आमच्या पब्लिक इथे थांबल्यावरती बघू शकता. अजून पब्लिक आली पूर्ण इकडं वन साईड. तर फायनली आम्ही वरती सगळी पब्लिक बघा फक्त आमचीच आहे. मी बसलेलो ट्रेन मध्ये इकडं वन साइड M5 मध्ये. आणि हे बघा कुठं M1 मध्ये आलेला आहे. म्हणजे 4 डबे क्रॉस करून आलेला आहे. तर आम्ही बघू शकता. आम्ही शेलू स्टेशन, वांगणी स्टेशन क्रॉस केलेलं आहे आणि आम्ही चालू तिरुपतीला. एक आनंदी आहे, अविस्मरणीय ठरणार आहे. आमच्यासोबत चैतन्य आहे आणि आमचे 40 सहकारी आहेत. माझे अर्धांगिनी देखील माझ्यासोबत आहे. पुत्र पुत्री पण आहे. शिवाजी वगैरे सर्व मेंबर आहेत. आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो. मला ब्लॉग करायला जमला नाही. आणि तुम्हाला पहिला ट्रेनचा पूर्ण टूर देतो. आता इथं बसलोय. मोठी खिडकी आणली. बाकी इकडे बघा 1 2 3 4 5 6 सीट आहेत आपले. इथे एक खाली एक वरती आहे. ठीक आहे. आमची पूर्ण अर्धी फॅमिली तिकडे M1 मध्ये, आम्ही M5 मध्ये आणि आधी M6 मध्ये. मला तिथे दाखवतो पूर्ण. आता फक्त आम्ही ते तिघे तसे पप्पा आहे तिथे, पार्थ आहे आणि मी आहे. बाकी मम्मी तिकडे M6 M1 मध्ये. M1 मध्ये इकडे बघू शकता. बघा कशी जवळ जमली आता सगळी वन साइड. चालू आपण आमचे डब्बे व्हिडिओ बनवायला, रील्स बनवायला. काही 4 डब्बे सोडून फायनली पोहोचलो डब्यान. आता सनेदी डब्यातून दुसऱ्या डब्याने फिरता माहिती आहे का. आवरा बेकार काम आहे. अरे इथले व्हिडिओ काय घ्यायचे अरे होऊन नाही दिवशी झोपाला इथे लागला नाही भेटले आम्हाला. इकडून तिकडून भटकता नसते. इकडून तिकडून व्हिडिओ साठी भटकता नसते. व्हिडिओ साठी रील्स. व्हिडिओ बघा कशा उषा घेतल्या सगळे रँडम. बाबा उषा बघा कशा मारामारी नुसते. मारामारी वन साइड. काय मारामारी. गाणी बनू का? गाणी बनू का तुम्ही? बस बस. हे कट. बस बस. हे बस बस बस. बस बस बस. काहीच भांडण. मंजुलिका तुम्ही मारी ना. तो काय होता. अरे तिला मास्तर किती. पल तू इथल्या पल मार कशी. गाइस हम
गाइस तो हमारा वीडियो में तुम सभी का स्वागत है। A few moments later. तुम्ही कुठे चाललेले आहेत? आता आम्ही चाललेलो आहेत तिरुपती इथे रेणुगुंटाला आमचा लास्ट स्टॉप आहे आमचा, जरा बाजूला त्यांना जाऊ द्या. आणि आम्हाला सांगताना फार आनंद होतोय की आमची जी ट्रिप आहे ती मला वाटतं 100% काहीतरी 90% लोक आमच्या ग्रुपमधले आलेली आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त पण आलेले आहेत. आता पाहू शकता वंश गणेश चौधरी तो कधी नाही येणार, तो पण पोरगा आलेला आहे. त्यांनी आगरी महोत्सवाला जो ड्रामा केला तो अतिशय उत्तम होता. मी रात्री 2 वाजेपर्यंत जागून त्याचा ड्रामा बघितला. हा आणि चल ठीक आहे, असू दे, काही हरकत नाही. आता आमच्या जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही मेनू आहेत. ही पाहू शकता पूनम कधी न येणार ती पण आज आलेली आहे. तिचे मिस्टर आलेले नाही पण तरी पण ती वेळात वेळ काढून आलेली आहे. हा तिच्या नवऱ्याने सांगितलं जा काहीतरी चांगल्या ठिकाणी झाले जा. हा आणि आमच्या चॅनलचं नाव आहे चैतन्य पाटील 47. त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर नक्कीच करा उद्या. आणि मला सांगताना अजून एक आनंद होतो की एक दुग्ध सरकारी योग जुळून आलेला आहे. माझे मित्र, माझे परम मित्र, जसे तारक मेहतामध्ये जेठालालचा मित्र असतो तारक मेहता, तसं माझा मित्र गणेश याचा उद्या वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त तो स्वखुशीने जर बाजू त्यांना जाऊ दे. सर्वांना तो दिलखुलास चांगल्या हॉटेलला पार्टी देणार आहे असं त्यांनी आताच जाहीर केलं. पुढचा आवाज ऐकणार तुम्ही गणेश भोईर यांचा. शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण बघा नाही ना, शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला उद्या पार्टी मिळून जाईल. तुम्ही ट्रिपला आले, तुम्हाला कसं वाटतं? खूप बरं वाटलंय. माझी तिरुपतीला मी 2 वर्षातून येतो आवर्जून. पुढची मुलाखत आहे ना माझा सुपुत्र मुलाखत घ्या. कसं वाटतं खायला? तुम्हाला कसं वाटतं हे गाऊन? तुम्ही काय खाता? घेऊन येतो बाबा या. तिकडे बघ. आपण त्यांच्या मातोश्रींना विचारूया. मस्त. तुम्ही आता कुठे चाललेले आहेत? तिरुपती का? दर्शनाला. असं आहे का? तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहोत दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्यांची मुलाखत घ्यायला. चला. गाईज आपल्याला मयूर पाटील भेटलेले आहेत, सावधवरून आलेले आहेत. प्रवीण पाटील. प्रवीण पाटील कुठे चाललेले आहेत तुम्ही? आम्ही आता इथं बघतो कुठेतरी उतरतो अर्ध्या रस्त्यात. असं का तुम्हाला अर्धे रस्त्यात उतरावे असे का वाटले? जेवणाची सोय झालेली नाही. तुम्हाला जेवणात काय आवडते? काय पण नॉनव्हेज चिकन तंदुरी काय असते. तुम्ही चाललेत कुठे नक्की? चालेल टकली करायला तिकडं. मग तुम्ही तिरुपतीला चाललेत आणि नॉनव्हेज खाऊन चाललेत? पोचलो नाही ना अजून. आतमध्ये घुस. काय विचारू? विचार ना काहीतरी दुसरा विचार होता. तुम्ही जेवल्या का? कधीच. काय जेवल्या? मी बोंबील आणि भाकर. आम्हाला बोलवलं नाही? तुम्हाला दिलं ना पार्सल पाठवून, भेटला नाही का? आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आता मग ती माझी जिम्मेदारी नव्हती. ज्याच्यावर डब्बा दिला त्याने पोचवायला पाहिजे होता. ओके ओके. तुमचे पुत्र खूप छान दिसतात. या सहलीचे व या ट्रिपचे प्रमुख नितेश राणे, आपण यांची जराशी मुलाखत घेऊ. तुम्ही आता नक्की या सगळ्यांना घेऊन कुठे जाणार आहात? तिरुपतीला. पण आता मी प्रमुख काहीच नाही, सगळेच प्रमुख आहेत तिथे. अजून कोणकोणते ठिकाण आहेत तुमचे? कोल्हापूर आहे. रितेश राणे यांचे बंधू भूषण राणे, आपण यांची आता एकदा मुलाखत घेऊ. तुमच्या मुलाला नक्की काय झालेलं आहे? आमच्या मुलाचा दात दुखतोय, आता बघूया. गाईज आता आपण सगळ्यांची मुलाखत केलेली आहे. आता जे बाकी आहेत ते आता आपण जेवताना घेऊ. काही पूर्ण दिवस झाला आम्ही काहीच घेतलं ना खायला. तर कॉफी घेतो फक्त. पहिली कॉफी घेतो का अख्खी दिवसांल्या 8 वाजल्या. Few moments later. जेवायला नॉनव्हेज आम्ही घेतलं. जेवायला इकडं इथं बिर्याणी आहे, इकडं चिकन ना भात. चलो इथं बसल्या सगळ्या. भाभी पण नाही, पण भाभी पण अश्विनी भाभी. WW वापस WW. थम्सअप आहे थम्सअप. दिसला का भाई? दिसला.
डिप्रेशन भाभीची बोर कुठे आहे? तो गाइस हमारा वीडियो में तुम सभी का स्वागत है। तो आज जा रहे हैं हम घूमने तिरुपति। बस कितने दिन? सात दिन जा रहे हैं। तो आज हम 40 लोग हैं। आधे आधे डिब्बे में है। तुमको पता चलेगा हम बस में बैठे, लेकिन हम बस में नहीं बैठे, ट्रेन में बैठे हैं। अब हम फ्लाइट करके जाएंगे। तो चलो मैं तुमको अगली वीडियो बताती हूँ। बाय बाय। मॉर्निंग गाईज, फायनली उठलो आता आम्ही बॅगा वगैरे घेतल्या तिथं. आता चाललो स्टेशनला, चेन्नई स्टेशन. आता फायनली पोहोचला मी रेणीगुंटा स्टेशनला. अरे इथून नाही आपण जाऊ रूम आपले. चलो पब्लिक जमले अर्धी जमले, अर्धी तिकडे ते डब्याने. चलो आता रूम वर जाऊ. ट्रॅव्हल्स वाल्यांची बस आलेली आहे आणि मी आता चाललो बस मध्ये. चला बोलवा कसं बसवले वन साइड. हा अण्णा अण्णा इडली डोसा. इडली डोसा सांबर चटणी चटणी बोलो हॅपी बर्थडे ऐकन बाबू, ऐकन हाय. तिथं बस आली आमची आता. चला बस मध्ये बसून डायरेक्ट रूम वर. आता बस मध्ये बसलो इकडं फायनली. आपल्या आमचे परम मित्र गणेश किलो उर्फ कैलास भोईर यांचा आज वाढदिवस आहे. 40वा ना 45. हा, त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त आज ते सगळ्यांना काय द्यायचं ते देणारच आहेत. एक KFC इकडे अवेलेबल असेल तर आपल्याला आमचे साडू सांगतील, असेल काय आम्ही करून घेऊ त्यांच्याकडनं. आज त्यांनी नियोजन करणारच आहेत. ते त्यांची धर्मपत्नी कुठे आहेत त्या अर्धांगिनी अर्धी, ते कधी पण तिला अर्धीच माहिती देतात. कुठे आहेत त्या? आहेत का? आहेत. कोयना भाभी, ती आमच्या ग्रुपच्या सगळ्यांची भाभी, आम्ही तिला भाभीच बोलतो. अशा त्या पण लेडीजच्या ग्रुप साठी काहीतरी एक छोटस योगदान म्हणून काहीतरी. हो, ते येते पुढे आहेत ते. नुकताच त्यांनी त्यांच्या गावात एक हरिपाठ मंडळ काहीतरी स्थापन झाले, चालू झाले. ते हरिपाठाला पण रोज जायला लागले. त्यांनी त्या हरिपाठातून काहीतरी घेऊन कीर्तन पण करावे, लोकांना असं चांगले प्रवचन पण करावे, अशी आमची एकदम कळकळीची विनंती आहे. तशा ते आहेत हुशार, पण एक सांगायचं झालं राग येऊ शकतो, शब्द घेतो मागे मी. रागावर कंट्रोल ठेवावा. मारला फेकून वीट माझ्या अंगावर, काय करू मी. विटा फेकाची आदत गणेशला आहे, त्याने फेकली माझ्या अंगावर, काय करू. तर असं आपण गणेशचा बर्थडे तर आपण सेलिब्रेट जोरात करू. 12 तारखेला माझ्या मुलाचा पण आहे, त्याचा पण आपण करू. आपण प्रवासातच असू. हा चालेल. तर ऍक्च्युली काय आहे, अजून एक कुठला शब्द तो आपला वहम आणि वहम आहे माझा, तो नेहमी वहमच असतो माझा. 2 शब्द आमचे गणेश भैर पण बोलतील. माईक देऊ हो. या पडलं आपण दिलेल्या शुभेच्छांचा मी स्वीकार केलेला आहे. तुमचं प्रेम असंच राहू दे माझ्यावर. आयुष्यभर राहणारच आहे. तुम्ही आमचे जीवलग मित्र. तुम्ही त्या प्रेमापोटी पण करूया ना, खर्च करूया ना. तर दाखवून द्या का तुम्ही आज रेणीगुंटामध्ये तिरुपती बालाजी यांच्या दर्शनाला पण आलोय. त्यानिमित्त बर्थडे साजरा होतोय, काय छोटी गोष्ट नाहीये. नितेश राणे यांनी मुद्दाहून हट्टाच केला का हीच तारीख पाहिजे, 7 तारखेला आलीच पाहिजे. आणि गेल्या वर्षी 2025 ला गणेश पाटील यांनी महाबळेश्वरचं आयोजन केलं होतं. हा, तेव्हा पण आयोजन केलं. बघा किती प्रेम आहे त्यांचा. तो प्रेम ते उतू जाऊन देणार नाही, आपल्याला ते काहीतरी देणार. ते आम्हाला अपेक्षा होतीच. आम्हाला अपेक्षा हीच होती का तू पाकळ्या आणल्याच असतील.
वागल्याचा उपयोग तू व्यवस्थित करावा. करावं. अरे काहीतरी बोलणार होतो विसरलो. हा योगायोग असा आहे, त्याचा वाढदिवस आम्ही तर म्हणजे माहिती आहे ट्रिपला असेल, आम्हाला तर माहिती नव्हतंच का ट्रिप तेव्हा आपलं नियोजन होईल. त्याची श्रीकृष्णावर खूप भक्ती आहे म्हणून जी काय असेल त्याच्या मनात, त्याचा बर्थडे आज श्रीकृष्णाच्या दारी होतोय, ही त्याला खूप मोठी गोष्ट आहे. भाग्य आहे, त्याचे भाग्य आहे. त्यांच्या विशेष वाढदिवसाबद्दल थोडस या आहे त्यांचं दहीवरून आलंय. रडायचं असेल तर रडून सॉरी त्यांनी नक्कीच मला वाटतं तुळशीवरती पाणी नसून घालून बिस्लरीचं पाणी घातलं असेल. बिस्लरी पण नसून किल्ली महाग आहे ती घातली असेल म्हणून सोन्यासारखा नवरा मिळाला त्यांना. सोन्यापेक्षा कमी नाही, पण सोना कोणी घेऊ नका असं मोदीजींनी जाहीर केले. तरी मोदीजींना कॉपरेट करा. एक वर्ष करा कॉपरेट. बोला ना 2 शब्द. सर्व स्त्रियांना सांगतो, सर्व स्त्रियांना कळकळीची विनंती आहे, हा. मोदी साहेबांचं आदेश पाळा. 1 वर्ष सोना घेऊ नका. पुढच्या वर्षी तुम्ही घेऊन येणार का? सुरुवात माझ्या घरापासूनच करतो मी. विषय भरकटतोय. तर तुला माहित नाही का? एक आनंदाची बातमी अशी पण आहे की कोयना वहिनी या आपल्या दापोडे गावच्या आहेत. दापोडे गावला म्हणजे मोठे मोठे व्यक्ती आहेत. कुंदन पाटील झाले किंवा ते रुपेश म्हात्रेची सासूरवाडी झाली. ते रुपेश म्हात्रे म्हणजे आमचे ते यांचे साडूच झाले. ते गणेश भोईरचे कोयना भाभींची ती बहीणच झाली एक प्रकारे. आता काय मला एक न्यूज मिळाली का कोयना भाभीच्या वडिलांनी म्हणजे आपले गणेश भोईरच्या सासऱ्यांनी ट्रिप साठी काहीतरी योगदान दिलेलं आहे आणि त्यांना पण काहीतरी 5 लाख काहीतरी आकडा ऐकतोय मी. 5 नाही जास्त असू शकतो तो. कॅश 5 लाख. काय म्हणतोस? असो सगळ्यांना अशीच सासूरवाडी मिळत राहावी. चैतन्यपर्यंत करू. हा मागे मी रेश्मा उभीचा स्टेटस बघितला की कोणाचे पैसे असतील तर लवकरात लवकर जमा करा. तर मी तिला रिप्लाय केलेला माझा पगार झाला नाही अजून, पगार झाल्यावर पेमेंट करतो. तिने बघितला नाही तो उत्तर. तुम्ही कामाला कुठल्या कंपनीचा पगार झाला नाही म्हणजे मला हे ऐकायचं आहे. बिल नाही आलं त्याला. बिल नाही आला. कुठल्या कंपनीचा आपण? कृषीवलचा. कामाला जात नाही हो आम्ही इकडे तिकडे असंच म्हणजे कोणी पैसे दिले तर आम्ही तो पेमेंट करू शकतो. म्हणजे तो पगारच झाला एक इकडनं तिकडनं. पैसे बाकी असतील देऊन टाका. आणि त्यांनी ट्रिपला येता पण एक त्यांनी बिझनेसचा एक वापर केला. म्हणजे आता लेडीज आहेत तर मॅचिंग लागेल, मग त्यांनी तो तिथे पण बिझनेस हे केला. तर बिझनेसचा काही प्रॉफिट असेल तर तो त्यांनी ग्रुपसाठी काहीतरी हे करावा, असं योगदान द्यावा अशी माझी विनंती आहे. हा प्रॉफिट नाही खायला पाहिजे. याच्यावर गणेशचं काय म्हणतो? रेशमाने प्रॉफिट जात नाही. जी ग्रुप साठी रेशमाने 450 साडी दिलेली आहे ती बाहेर 700 रुपयाला आहे. 700 आहे. पण तिने मला वाटतं चैतन्याची मी एक क्लिप बघितली. सुरतला कुठे होता तो काहीतरी एक क्लिप केली नाही सुरतची वाटतं काहीतरी ती. तर तेव्हा त्या साड्या आणल्यात. तर मला वाटतं सुरतला ती 100-150 ला साडी येत असेल असा माझा अंदाज आहे. आम्ही पण साडी मार्केटमध्येच राहतो. आम्हाला जाम अनुभव आहे साड्यांचा, कितीला येते आणि काय येतं. नाही पण आपल्या ग्रुप मधले एखादा धंदा असल्यावर त्यांनी तो दुसरा धंदा टाकून नाही आणणार ना. यासाठी पुणे महिन्याने तो बंद केला. बाजूलाच पुणे महिनीचा पण होता नाही का? तुमची भाची लाडकी भाची त्याने बंद. लाडकी भाची काय बोलतो? बोल. एक लडकी को देखा ही लडकी आहे. तुम्हाला माहित असेल ही हॉस्पिटलमध्ये चेंज झालेली मुलगी होती. चुकून मुलगा उचलून आणलेला आहे 1 महिन्याचा. अजून कसं वाटतं? अजून किती प्रश्न? तुमचे मिस्टर का नाही आले या ट्रिपला? त्यांना खूप काम असतं, बिझी असतात ते, त्याच्यामुळे नाही आले ते. आणि तुम्हाला काही काम नसतं का? नसतं, मोकाट. अच्छा अच्छा, त्याच्यामुळे तुम्ही ट्रिपला आले? ओके. सर्व ना भाऊ ऐकून घ्या. तुम्ही जिजोकडून आलेले आहेत. हे यांचे मिस्टर कामात असतात. हे बाकी सर्व आहेत ते मोकाट आहे. त्यांना काही काम नाही. त्यांना अशा ट्रिप निघतात ते कुठे पण. हा इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात. देणे का और बेचणे का.
मी नाही असं ऐकलं तुमचे मिस्टर स्पोर्ट्स बाईक स्पोर्ट्स कार असे विकतात. पाहिजे नाही असेल तर अवेलेबल करून देतो ना. स्पोर्ट्स कार नाही विकत, मग चालू कर. चालू कार. चाल कंपनीच्या कार म्हणजे चलो ते चांद तक नाही तर शाम तक. आता भारती मामे पुढचा प्रश्न तुमच्या मामीला विचारू शकता. चला आता आपण भारती राणे यांची मुलाखत घेऊया. आम्ही असं ऐकलं तुमची मुलगी रात्री 3 वेळा संडासला गेली. खोटी न्यूज भेटली तुला. ट्रेनचे मला वाटतं तिकीट आहे पैसे अनिल भाऊंची ट्रेन अवेलेबल करून दिले ते पैसे वसूल केले वाटते त्यांच्या मुलीने. असं मला ऐकायला आलं कारण आम्ही बघितलं पिऊ एकसारखी संडास मध्ये बाथरूम मध्ये फेऱ्या मारत होती. मग घेऊन कोण गेलता तू का? नाही मला तुम्ही दिसल्या तिच्यावर तुम्ही मी 3 वाजेपर्यंत झोपलेलो होतो. मग ती एकटी गेली असेल. इंस्टाग्रामवर व्हिडिओ आहे बापरे भाऊ. मला ऐकवतं वाटत नाही. आपण त्या मुलीची मुलाखत घेऊ. ती रात्री 3 वेळा संडासला गेली. तुमचे दात कसे काय पडले? वयानुसार पडलं. वयानुसार पडले. तुमचं वय काय आहे? 8 18 नाही 80 असेल. 80 वर्षाची काय डोकं आहे कधी? नाही काय काय लागल? काय नाही जेवलं. जेवणामध्ये काय होतं? बिर्याणी चिकन. काय केलं 3 वेळा? मिनी नाही. त्या बिर्याणीच कारण नसेल ना? नाही बिर्याणी इतकी तिखट होती म्हणून ना. हा बघा आपण त्याच्या तो प्रियांशी बाजूला बसलेला मुलगा आहे त्याची मुलाखत घेऊ. वेदू नाव आहे त्याचं. तुमचे दात कसे काय इतके किडले? चॉकलेट 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 चॉकलेटचे मुलं आहे. कोणतं चॉकलेट खाता तुम्ही? डेअरी मिल्क. डेअरी मिल्क इथे आणले आहे का? टाइम झालं रूम चाललं दही घेऊन. चला पटापट रूम जाऊ आता चेंज बिल करून त्या ब्लॉग दुसरा चालू करू. आमची पब्लिक अखिल थांबली आता रूम घेत आहोत. तुम्हाला मी रूम दाखवतो. तर बघा इथं मस्त एक कपाट सुद्धा दिलं आपल्याला. ठेवण्यासाठी कपाट आहे. 2 ट्रिपल बेड आहे डायरेक्ट आणि इथं मिरर आहे आणि बाथरूम आहे. एकदम फेस्टिवल रूम टॉपचा आहे. चला आता तयारी वगैरे करतो. फायनली आम्हाला रूम भेटलेले आहेत आणि तुम्हाला जर ब्लॉग ट्रॅव्हलचा आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. 7 दिवस भारी ब्लॉग येतील. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.